घरातल्या सगळ्यांनाच गोड खाऊन कंटाळा आलेला. मग म्हटलं चला पावभाजी करूया. त्यासाठी इथं कांदा, टमाटर, शिमला मिरची, वाटाणा, बटाटा, फ्लॉवर घेतलेलं. कुकरमध्ये तेल घेतलं, त्यात जिऱ्याची फोडणी केली आणि एक एक करत सगळ्या भाज्या घातल्या. त्या जरा परतल्या. त्या परतल्या की मग त्यात मीठ घातलं. चटणी घातली, लाल तिखट घातलं, जरा परतून घेऊन बटर घातलं आणि गरम पाणी घेऊन 2 शिट्ट्या केल्या. ते थंड झालं की त्याला मॅश करून घेतलं. कढईत तेल आणि बटर घेतलं, त्यात शिमला मिरची घातली, ती परतून घेतली. त्यात कांदा घातला, तोही चांगला परतून घेतला आणि हे दोन्ही परतलं की टमाटर घालून तेही परतून घेतलं. मधोमध थोडीशी जागा केली, त्यात लाल तिखट घातलं, पावभाजी मसाला घातला, कसुरी मेथी घातली आणि कोथिंबीर घातली. ते चांगलं परतून घेतलं आणि सगळं साहित्य एकत्र करून घेतलं. तेही चांगलं परतून घेतलं आणि नंतर ते जरा मॅश करून घेतलं आणि नंतर भाज्या शिजवलेल्या त्यात सगळ्या ओतून दिल्या. ते सगळं परतून घेतल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घातलं. तव्यात जरा बटर घालून त्याच्यात पावभाजी मसाला घालून पाव चांगले भाजून घ्यायचे आणि सर्व्ह करायचं.